मी माझ्या घरी होतो, माझ्या मुलीचं 10वीचं वर्ष आहे, तिचं मी अभ्यास घेत होतो, ती शाळेत जात होती तेव्हा. आणि मला बारामतीतल्या एका मित्राने सांगितलं का दादा राहिले नाही. मी त्याला खूप शिव्या दिल्या. म्हटलं काय झालं नेमकं, म्हटलं काय अजून काही घडामोड घडली का राजकीय. त्याला खूप शिव्या दिल्यानंतर मी टीव्ही लावला. टीव्हीवर मला हे इतकं भयंकर दिसलं, माझा विश्वासच बसला. मी तसाच निघालो सकाळी 7 वाजता. आतापर्यंत मी एकटाच माझ्या सहकाऱ्यांसोबत आलो. हे अनपेक्षित आहे, कारण याच प्रांगणात माझं पहिलं भाषण दादांनी ऐकलं होतं. याच प्रांगणामध्ये दादांनी मला हेरलं होतं आणि याच प्रांगणाची दादाची प्रचार सभा मी गाजवली. त्याच माझ्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी सर आहेत. खूप मोठं दुःख आहे अमोलजी, शब्दात मांडता येत नाही, अश्रू अनावर होत आहेत. अजित पवारांसारखी तुमचा नेता आज आपल्यामध्ये राहिलेला नाही, काय भावना आहे? भावना मेल्यात ताई, माझ्या भावना मेल्या. माझ्याकडे एकच माणूस होता राजकारणात, ते म्हणजे दादा. त्या दादा नावाचे देव माणसं, अमोल मिटकरी नावाचा माणूस आहे महाराष्ट्रात. राजकीय त्याला जन्म दिलाय. आज सकाळी मी देवाची आरती करण्यापूर्वी मला अशा प्रकारची वाईट घटना कळली. तसंच मी पूजेचं ताट फेकलं आणि असं वाटत होतं की ते पांडुरंगाला नेहमी आम्ही पुजतो, त्याच्या चिंधळा करून टाकायच्या. पण तो जर जिवंत असेल, विठ्ठल नावाचा माणूस ना, तर त्यानं माझ्या दादाला परत आणावं. सगळं वैभव त्या अजितदादामुळे. माझी अवकात नव्हती, मी काही आमदार बिमदार यावेळेला मोठ्या लोकांमध्ये बसून माझी एवढी कुठे अवकात होती. मी खूप गरीब घरचा माणूस आहे. मला अजितदादा इथपर्यंत आलं, मला दुसरं कोणी नाही आलं. ही सगळी मोठी मोठी लोक माझ्या होती. मी खूप लहान माणूस आहे. आज संपलोय मी ताई, मी आज संपलोय. माझं कोणी नाही राहिलं आता. एक बाप वारला होता मी आमदार होण्याच्या 2 वर्षापूर्वी, कोरोना असताना, त्याच्या पहिले. त्याच्यानंतर मला दुसरा बाप भेटला राजकीय, त्याचं नाव होतं अजितदादा. इतका जीव लावत त्याचा की आता तू आता माझ्या समोर आता सगळं शून्य झालं. मी माझ्या मुलीची भेट घेऊन आलो. मी परत जाईल की नाही मला माहित नाही, पण मला दादा नावाचा देव गेला माझ्या जीवनात. मला काय नाही पाहिजे. जर तो पाहत असेल तर त्याला परत द्यावं ते दादाला, बाकी काही नको. बातमी समजली तेव्हा तुम्ही कुठे होतात, कशी कळाली? मी माझ्या घरी होतो, माझ्या मुलीचं 10वीचं वर्ष आहे, तिचं मी अभ्यास घेत होतो, ती शाळेत जात होती तेव्हा. आणि मला बारामतीतल्या एका मित्राने सांगितलं का दादा राहिले नाहीत. मी त्याला खूप शिव्या दिल्या. म्हटलं काय झालं नेमकं, म्हटलं काय अजून काही घडामोड घडली का राजकीय. त्याला खूप शिव्या दिल्यानंतर मी टीव्ही लावला. टीव्हीवर मला हे इतकं भयंकर दिसलं, माझा विश्वासच बसला. मी तसाच निघालो सकाळी 7 वाजता. आतापर्यंत मी एकटाच माझ्या सहकाऱ्यांसोबत आलो. हे अनपेक्षित आहे, कारण याच प्रांगणात माझं पहिलं भाषण दादांनी ऐकलं होतं. याच प्रांगणामध्ये दादांनी मला हेरलं होतं आणि याच प्रांगणात अजित दादाची प्रचार सभा मी गाजवली. त्याच प्रांगणात दादाची. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.